पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंदूर नंतर केंद्र सरकार संरक्षण बजेटमध्ये 50,000 कोटी रुपयांची वाढ करण्याची शक्यता आहे। संरक्षण मंत्रालयाने सरकारला निधीमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव दिलाय। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे। या निधीतून नवीन शस्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाची खरेदी केली जाईल। या वाढीनंतर संरक्षण मंत्रालयाचे एकूण बजेट हे 7 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार आहे। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की बीडच्या चकलांबा गावात चक्क प्रभू श्रीराम मंदिराची 49 एकर जमीन हडप करण्यात आली आहे। बनावट कागदपत्र आधारे बनावट ट्रस्ट बनवून ही जमीन लाटण्यात आली। दरम्यान ही जागा परत मिळावी यासाठी गावकऱ्यांनी आता चक्क पंचकुंडी यज्ञ आंदोलन सुरू केलं असून ही जमीन मंदिराला परत मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं। अतिक्रमण केलेल्या जागेमध्ये सुरू असलेल्या यज्ञाच्या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। या अगोदर आपण इष्टफल प्राप्तीसाठी आणि विश्वशांतीसाठी अनेक यज्ञ पाहिले असतील, मात्र बीडच्या चकलांबा गावामध्ये एक अनोखा पंचकुंडी यज्ञ केला जातोय। माझ्या पाठीमागे आपण दाखवतोय हे पंचकुंडी यज्ञ अशा पद्धतीने पूर्ण सेटअप वगैरे लावलेले आहे। त्याच्यामध्ये वरती लिहिलं आहे प्रभू श्रीरामाच्या जमिनीचा श्वास मोकळा करण्यासाठी हा पंचकुंडी यज्ञ सोहळा होतोय। याच्या पाठीमागचं कारण देखील असंच आहे। या गावामध्ये प्रभू श्रीरामाचं पुरातन मंदिर आहे आणि या मंदिराची जवळपास 48 एकर जी काही जमीन आहे त्या जमिनीवरती भूमाफियांनी अतिक्रमण केलेलं आहे। विशेष बोगस ट्रस्ट देखील केलं गेलं आणि त्या माध्यमातून ही जमीन लाटण्याचा प्रयत्न केला। मी ती दुसरी जमीन आहे ती जमीन देखील दाखवायचा प्रयत्न करतो। अशा पद्धतीनं या ठिकाणी ही जमीन आहे। या जमिनीवरती अवैधरित्या खडी क्रेशर आणि इथं प्लांट देखील जो सिमेंटचा प्लांट आहे सीसीचा प्लांट तो देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। काय प्रकरण आहे आणि ह्या जमिनीचा वाद काय नेमका? सर, ही जी जमीन आहे ती श्रीराम देवस्थान चकलंबा या देवस्थानची जमीन आहे। या जमिनीवर गावातला एक व्यक्तीनं अनधिकृतरित्या कब्जा केला आणि ती कब्जा करून ही जमीन एका अनधिकृत कंपनीला लीजवर देण्यात आली। या जमिनीचे सर्व मालकी हक्क आजही श्रीराम देवस्थान चकलंबा या नावाने आहे। झालं असं होतं की 30-40 वर्षापूर्वी या जमिनीची देखभाल करणारे दायमा नावाचे एक सदग्रस्त होते आणि ते या जमिनीची देखभाल करत असत। कालांतराने त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर ते कुटुंब विस्थापित होऊन राजस्थानला गेलं आणि त्या राजस्थानला गेल्यानंतर या जमिनीला देखभाल करणारं कुणी राहिलं नाही। म्हणून या गावातल्या काही लोकांनी संगनमत करून या जमिनीवर कब्जा केला। कब्जा केल्यानंतर या जमिनीचे खोटे कागदपत्र तयार केले। खोटे कागदपत्र तयार करून ह्या जमिनीची लीज ॲग्रीमेंट एका खाजगी कंपनीला देण्यात आलं। हे लीज ॲग्रीमेंटसुद्धा खोटं आहे। या संदर्भात आम्ही धर्मदाय आयुक्तालयाच्या न्यायालयासमोर सुद्धा आम्ही हजर आहोत की बा या जमिनीवरलं अतिक्रमण हटवावं, देवस्थानाचं जे क्षेत्रफळ आहे ते देवस्थानालाच राहावं आणि गावातल्या कुठल्याही लोकांनी किंवा कुठल्याही कंपनीवाल्यांनी याच्यावर कब्जा करू नये। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की मुंबई महापालिकेसाठी शिवसेना, उभाटा आणि मनसे एकत्र येणार का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। असं असताना आदित्य ठाकरेंनी मोठं भाष्य केलं। महाराष्ट्र हितासाठी जे सोबत येतील आम्ही त्यांच्या सोबत राहू असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मनसे सोबतच्या युतीचे संकेत दिले। आमचं राजकारण सेटिंगचं नाही तर स्वच्छ दिलाने एकत्र यायचा विचार आम्ही करत असल्याचंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंनी हे भाष्य केलं। उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला होता आणि महाराष्ट्र हितासाठी जे कोणी सोबत येतील साफ मनाने येतील त्यांना आम्ही पुढे घेऊन चालायला तयार होते, उद्धव साहेबांनी सांगितलं होतं। असं हे सगळं अडकलंय, बोलायचं कुणी? आता ते मला कसं माहिती? 7 प्रतिसाद, टाळी, दुसरी टाळी हे सगळं चालू असतं, पण आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलतोय, कुठेही सेटिंगचं राजकारण करणार नाही। आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येतोय, जे कोणी आमच्या सोबत येतील त्यांना घेऊन पुढे चालू आम्ही। मी कुठच्या एका पक्षाबद्दल बोल एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ज्या त्या करण्यात आलेल्या आहेत। पंकज देशमुखांची पुणे पोलीस अप्पर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। शैलेश बलकवडेंची मुंबई गुन्हे शाखेच्या अप्पर आयुक्तपदी वर्णी लागली आहे आणि आता मुंबई पोलीस दलात 6वं पोलीस सह आयुक्त पद निर्माण करण्यात आलं आहे। गुप्तवार्ता विभाग म्हणून नवीन पद करण्यात आलेलं आहे, निर्माण करण्यात आलं आहे। नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने जे आहेत ते देशमानेचे अप्पर पोलीस आयुक्त मध्य प्रादेशिक विभाग मुंबईत बदली करण्यात आली आहे। तर वसई विरार महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक YS रेड्डी यांच्या विरोधात ईडीने केलेल्या कारवाईत तब्बल 9 कोटी 40 लाख रुपयांची रोख रक्कम
त्याचबरोबर 23 कोटी 25 लाख रुपयांचे हिरेजडित दागिने, सोनं आणि महत्त्वाचं कागदपत्र जे ती जप्त करण्यात आली. ईडीने बुधवारी वसई विरार शहरात एकाच वेळी 13 ठिकाणी कारवाई केली होती. वसई विरारसह उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांच्या हैदराबाद इथल्या घरी छापे टाकण्यात आले होते. ईडीने जप्त केलेली संपत्ती केवळ 25% आहे. रेड्डी यांनी कमावलेल्या संपत्तीचा आकडा हजारो कोटींच्या घरात असावा असा अंदाज माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी केला. जहाँ ग्राउंड प्लस 4 या 6 की बिल्डिंग इमारत होनी चाहिए थी, वहाँ रेड्डी आज 18 माले तक का परमिशन दे रहा है गलत तरीका इस्तेमाल करके. और ऐसे बिल्डिंग में रेड्डी के कम से कम 2 माले बेनामी मालमत्ता हर बिल्डिंग में. तो अगर ईडी ढंग से जांच करे तो रेड्डी की कम से कम यहाँ 1.5-2 हज़ार करोड़ की बेनामी मालमत्ता है, जो कई बिल्डर्स है और कई आर्किटेक्ट है उनके पास अभी भी पड़ी है. मधनं भारताच्या ब्रह्मोस मिसाईलनं पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली आहे. याच ब्रह्मोसनं पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली. पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरच्या भारताच्या कारवाईनंतर कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला तो याच ब्रह्मोसनं. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकनं भारतावरती ड्रोन हल्ले सुरू केले आणि हे हल्ले परतवून लावल्यानंतर भारतानं पाकिस्तानला हा धडा शिकवला. पाकला प्रत्युत्तर देताना भारतानं ब्रह्मोस मिसाईलचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे. भारतानं पाकिस्तानच्या एअरबेसेसवरती ब्रह्मोस मिसाईल डागल्यामुळे मोठं नुकसान झालंय. भारतानं एकूण 15 ब्रह्मोस मिसाईल्स डागली आणि पाकिस्तानचे 11 एअरबेस पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं कळतंय. याच ब्रह्मोस मिसाईलमुळे पाकिस्तान अगदी गुडघ्यावर आला. तर भारतानं डागलेल्या ब्रह्मोस मिसाईलमुळे पाकिस्तानच्या विविध एअरबेसेसचं नुकसान झाल्याची माहिती मिळते. त्यामध्ये कोणकोणत्या एअरबेसेसचा समावेश आहे ते आपण पाहूया. ब्रह्मोसमुळे पाकिस्तानची दाणादाण उडाली. मुरीत नावाचा एअरबेस, तिथे सुद्धा मोठं नुकसान झालंय. रफिकी एअरबेसवरती नुकसान झालेलं आहे. रफिकी पाठोपाठ ब्रह्मोस डागलं गेलं चकलालावरती. चकलाला सुद्धा उद्ध्वस्त झालेला आहे. रहीम यार खान अतिशय महत्त्वाचा एअरबेस, त्याला सुद्धा नुकसान पोहोचलंय. सुकूर एअरबेसवरती सुद्धा ब्रह्मोस डागल्याची माहिती आहे. तर पाकिस्तानातले विविध एअरबेसेस जिथे ब्रह्मोसनं मोठं नुकसान केलंय, ज्यामध्ये मुरीदसह अन्य एअरबेसेसचा समावेश आहे. तर पाकिस्तानला रात्रीच सूर्यप्रकाश दाखवणारं ब्रह्मोस मिसाईल नेमकं आहे तरी कसं, त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ती सुद्धा आपण पाहूया. ब्रह्मोस हे मिसाईल जगातलं सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे, जे ध्वनीच्या 3 पट वेगानं लक्ष्य भेदता प्रवास करतं. जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडीवरनंही ब्रह्मोसचा मारा करता येणं शक्य आहे. हे मिसाईल खऱ्या अर्थानं भारताचं ब्रह्मास्त्र समजलं जातं. रशिया आणि भारताच्या संयुक्त कार्यक्रमातून या मिसाईलची निर्मिती झाली आहे. शत्रूच्या रडारला चकवा देण्याची क्षमता सुद्धा ब्रह्मोसमध्ये आहे आणि पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमला सुद्धा या ब्रह्मोसनं धोबी पछाड दिली. क्रूज क्षेपणास्त्र प्रणाली म्हणून ब्रह्मोसची ओळख आहे. ब्रह्मोस मिसाइल की ताकत को तो पाकिस्तान ने खुद स्वीकार कर लिया है. हमारे देश में एक कहावत काफी पुरानी है और वह है दिन में तारे दिखना. मगर भारत में बनी ब्रह्मोस मिसाइल ने पाकिस्तान को रात के अंधेरे में दिन का उजाला दिखा दिया है. रात के अंधेरे में दिन का उजाला दिखा दिया है. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जवळपास आठवडा उलटून गेलाय, पण भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा डंका हा अजूनही जगभरात वाजतोय. ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानच्या लष्कराची पुरती पोलखोल केली. पाकिस्तानी लष्करानं भारतानं त्याची लायकी त्याला दाखवून दिलेली आहे. अवघ्या 25 मिनिटात भारताच्या सैन्यानं पाकिस्तानला अगदी पळताभुई थोडी केली. या ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्यानं अनेक धक्कातंत्रांचा अवलंब करत पाकिस्तानी सैन्याची दिशाभूल करत टार्गेट थेट नष्ट केलं. भारतीय लष्करानं आधी पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर तुफान हल्ला चढवला.
एका पाठोपाठ एक दहशतवादी तळं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. भारतीय सैन्यानं केलेल्या मिसाईल हल्ल्यात पाकिस्तानातील अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा झाला. बहावलपूरमधील दहशतवाद्यांचा गड म्हणून ओळखली जाणारी मरकज ए तय्यबा ही भारतीय लष्करानं उद्ध्वस्त केली. केवळ पाकव्याप्त काश्मीरच नाही तर थेट पाकिस्तानात शिरून भारतीय लष्करानं हल्ले केले. त्यानंतर पाकिस्ताननं ड्रोन आणि मिसाईलचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला खरा, पण भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीनं पाकिस्तानचे ड्रोन आणि मिसाईल हवेतच नष्ट केले. पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या या आगळीकीला भारतीय लष्करानं असं काही प्रत्युत्तर दिलं की ज्याचा पाकिस्ताननं स्वप्नातही विचार केला नसेल. भारतीय सैन्यानं पाकिस्तानी लष्कराचे सर्वच प्रमुख एअरबेस जमीनदोस्त केले. पण ही मोहीम फत्ते करताना भारतीय लष्करानं जी युद्धनीती अवलंबली होती त्यामुळे पाकिस्तानी सैन्य भारतीय हल्ल्याचा मुकाबला करू शकलं नाही. भारतीय लष्करानं पाकिस्तानी सैन्याला कात्रजचा घाट दाखवला. भारत के फाइटर प्लेन बिना सरहद पार किए ही यहीं से उनके हर कोने तक सीधा प्रहार करने में पूरी तरह से सक्षम है. और पूरी दुनिया ने देख लिया है कि कैसे आपने पाकिस्तान की धरती पर मौजूद आतंकवाद के 9 ठिकानों को ध्वस्त कर दिया. बाद में की गई कार्रवाई में उनके अनेक एयरबेस भी तबाह कर दिए. पाकिस्तानी एअरबेसवर हल्ल्यापूर्वी भारतानं पाकिस्तानच्या हवाई हद्दीत काही डमी लढाऊ विमानं पाठवली होती. पाकिस्तानी हवाई संरक्षण यंत्रणा कशा पद्धतीनं काम करतेय याचा अंदाज घेण्यासाठी भारतीय लष्करानं ही डमी लढाऊ विमानं पाठवली होती. पाकिस्तानची रडार यंत्रणा सक्रिय झाल्यानंतर भारतानं इस्रायली बनावटीचे हारोप लाइटिंग म्युनिशन ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानच्या रडार यंत्रणा तसंच कमांड सिस्टीमवर हल्ला करून ते नष्ट केले. त्यानंतर 15 ब्रह्मोस मिसाईल डागून पाकिस्तानातील एअरबेस एका पाठोपाठ एक उद्ध्वस्त केले. त्यामुळे पाकिस्तानी लढाऊ विमानांना उड्डाण घेता आलं नाही. डमी विमानांच्या माध्यमातून पाकिस्तानी लष्कराची दिशाभूल करून भारतीय लष्करानं पाक हवाई दलाला मोठा दणका दिला. पाकिस्ताननं प्रत्युत्तरादाखल बॅलिस्टिक आणि क्रूज मिसाईल तसंच ड्रोनचा मारा केला खरा, पण भारताच्या S-400, MRSAM आणि आकाश हवाई संरक्षण प्रणालीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.